नमस्कार दादा. नमस्कार. पहिले आपली ओळख द्या. माझं नाव प्रतीक निकम. आपल्या नंदीचं नाव? नंदीचं नाव शिवा. आजचं शिवाचं नियोजन कसं काय? शिवाचं नियोजन आजचं आहे बापगावचा बादल म्हणून. तीच गाडी बिंजोडला पळते सध्या. डाव्या साईडने नाव असेल काय? मग आपल्या लकी नंबरबद्दल काय बोला? लकी नंबर तो गाड्यांचा नंबर तोच आहे, मोबाईलचा नंबर पण सगळ्यात तोच आहे, म्हणून तो लकी नंबर आहे आमच्या. पहिल्यापासून आम्ही त्याच नंबरवर गाडी पळतो. 94 लकी नंबर आहे. कोणत्या पैरात पळाला शिवा? आता खूप बैलात पळाला, तसा बच्चामध्ये पळाला आहे. लगत कटेकरांचा बच्चामध्ये पळाला. एकूण गुलाल किती झाले तुमचे? आता गुलाल तसं सांगता नाहीत. बैल जवळजवळ आता नाही बोलत तर 6-7 वर्ष आले बैल पळतो. हो. तुमच्या दावणीलाच काहीतरी 5-6 वर्ष आले असतील. जास्त. काय मग आज कोणकोणत्या नंद्याला अजून? आता ही एक गाडी जमलेली आहे सम्रा आणि सुंदर. ही एक गाडी जमलेली आहे. आणि सरकारचं कसं? पण गाडी जमायची आहे. सरकारचा उजव्या साईडचे नाव असेल, डाव्या साईडने. सरकारचा पायऱ्याला कोण असणार आहे? सरकारच्या पहिला दीपेश जालिंदर पाटील दावडी, त्यांचा तुफान. आणि आपला हा नंदी, या नंदीचं कसं काय नियोजन? याचा पैरा केलेला आहे सुंदर म्हणून. हां. की त्यांची शर्यत जमलेली आहे की नाही? गाडी जमलेली आहे. किती वाजेपर्यंत निघाल तुम्ही? आता गाडी गेले डिपॉझिट भरायला गेले, थोड्या वेळात गाडी काढून. अर्ध्या 1 तासात गाडी निघेल काय खाली? लवकरच निघेल. मग कसं काय आज? मग आज बघू. आता नावं अजून कोणाची पडलेली नाही आहेत बिनजोडला. नावं पडली त्या हिशोबात आम्ही बघू. आता कसं आहे, कोणाचे संबंध असतात प्रत्येक वेळेला. गाड्या नाही फिरत. प्रत्येक जण ओळखीचे. आमची गाडी होते त्यांच्याशी गाडी ठेवू आम्ही. मैत्रीपूर्ण शर्यत सगळ्या आमच्या शर्यत सगळ्या मैत्रीपूर्ण असतात. आमचा शर्यत क्षेत्रात कोणाशी वादविवाद नाहीच आहे. याच्या पुढे पण नसेल, याच्या आधी पण नव्हता. आणि ज्या कुठल्याही शर्यती आम्ही खेळतो त्या सगळ्या मैत्रीपूर्ण शर्यती असतात. वायदीबद्दल काय बोलाल तुम्ही? नाही, वायदी आम्ही कधी कोणाकडून घेतली नाही आणि घेणार पण नाही आणि देणार पण नाही आणि देणार पण नाही. कारण का आमची बैलं पाहतात, आम्हाला वायदी द्यायची गरज नाही लागत. ज्यांचा पळत असतो त्याला गरज नाही लागत वायदी द्यायची. हो, ते झालंच. चला, तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. तर दादा, नियोजन कोणाचं असतं काय? नियोजन आहे बाबूदादा गडगे, बैलाचे मालक अंकुश शेठ गडगे, बाबू गडगे. त्यांना आपली गाडी नियोजन असतं. गाडी कोणाच्या नावाने बोलते काय? गाडी श्रवण अंकुश गडगे, मानकुली बदलापूर. गावदेव प्रसन्न श्रवण अंकुश गडगे, मानकुली बदलापूर, याच नावात गाडी. सर्व बैलांचं तुम्हीच नियोजन करता? आम्ही आता तो आम्हाला सगळ्यात जास्त सिनियर आहे, त्यांच्याकडून आम्ही शिकतोय. शिवाकडून? बाबूदादा. आम्ही त्याच्याकडून शिकूनच आता आम्ही आम्हाला ट्रेन करतो. तरी पण आम्हाला जर का असं वाटत असेल काय अडचण आहे, आम्ही त्याला विचारल्याशिवाय कुठलीच गाडी जमवत नाही. नाव पण नाही सोडत. त्याला विचारतो. नाव जरी सोडलं असेल तरी पण आम्हाला फोन कोणाचा आला तरी पण आम्ही त्याला विचारतो, ही गाडी आपण खेळू शकतो का, ही गाडी आपल्याला होऊ शकते का. जो तो आज जिंकायलाच बघतो, हारायला तर आपण कोण बघत नाही. म्हणून आपण पहिले त्याला विचारतो का ही गाडी जमवायची का, तेव्हाच जमवतो. त्यानंतर आपण नाव फिरवता. हा, त्याच्यानंतर त्याचा डिसिजनच असतो. तो बोलला तेव्हाच आपण डिसिजन घेतो. एकदम आरामात. नमस्कार. आपली ओळख तर झालेलीच आहे. आपल्या नंदीची ओळख द्या आता. सरकार बैल आहे. कुठून कुठलं आहे सर? सरकार हा मानकिवली बदलापूर आणि तुळई मुरबाड. मग कोणत्या नावाने गाडी पळते का? गाडी पळते कैलासवासी राम दशरथ गडगे, मानकिवली बदलापूर / तुळई मुरबाड या नावात ती गाडी पळते. आणि नियोजन कोणाचं असतं? नियोजन स्वप्नील भुईर, बाबूदादा गडगे मुलांचा सपोर्ट गडगे त्यांच्याकडे नियोजन. मग मुलांचा सपोर्ट वगैरे कसं काय? मुलं सगळे असतात. आपलं आता नडईचे आपले 2-3 मित्र आहेत. बाबू आहे नडईचा. मग कोणत्या पैरात पळालेला? नेहमी आपल्या मदतीला असतो. सरकार फॅन्स क्लब. सरकार. मग आपला सरकार कोणत्या पैरात पळालेला आहे? तर भरपूर बैलात पळाला आहे. आता तसं बघायला तर सगळ्या टॉपच्या बैलात पळून झालेलं आहे. मग आजचं नियोजन कसं आहे सरकारचं? आजचं नियोजन आहे ते दीपेश जालिंदर पाटील त्यांच्या बैलात आज पळणार आहे. तुफान आहे त्यांचा बैल. ती गाडी गेले 1-1.5 वर्ष झाली चांगलीच पळते. त्याच बैलात आज पायर आहे. माझं नाव सोडायचा विचार आहे. आता नाव सोडू किंवा एक तर नाव फिरू, जसं जमेल तसं. हो. मग तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. नमस्कार. नाव काय आपलं? रोहन म्हात्रे. काय मग आपल्या नंदीचं नाव? गरुड्या. मग आज गरुडाचं नियोजन कसं काय? आज नियोजन आमचा शिलच्या अंजीरच्या जोडीला आहे पहिला. काय मग आज कोणत्या साईडने गाडी पळवणार? बघू आता कोणचं नाव येईल जसं तशी पळवणार आहे आम्ही गाडी. अजून शर्यत वगैरे काय जमले नाही? नाही जमली नाही. म्हणजे नाव सोडणार आहे? नाव सोडणार आहे. मग आजचं कासगाव भाटीचं नियोजन कसं काय? कासगाव भाटीचं नियोजन चांगलंच आहे. किरण राऊत आता त्यांना अनुभव आहे एवढ्या वर्षाचं, ते नियोजन चांगलंच करतील. तर मागेच आपली उसटण्याला शर्यत झालेली रायफल विरुद्ध विजय प्राप्त केला आपल्या गरुडाने, तर काय बोलाल? रायफल विरुद्ध वाईच्या रायफल.
चालीवरती याला आपलं महोत्सव होता तेव्हा विजय प्राप्त झालेला आम्ही केलं. तर मागच्या अड्ड्यात आमचं इथेच गुलाल पडलेला आहे. बघू आज आम्ही जरा नियोजनात आलेलो आहे, आम्हाला गुलाल घ्यायचा आहे आज. काय गुलाल, आज गुलाल पाहिजे तुम्हाला. हो, चला तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. दादा नमस्कार. नाव काय आपलं? सचिन धर्मामुसने, कुठून आला आपण? शेलू. काय आपल्या नंदीचं नाव? टायगर. मग आजचं टायगरचं नियोजन कसं आहे? टायगरचं नियोजन कसं आहे आजचं? आज गावातलंच आपलं भावाचं बैल आहे सरपंच म्हणून, त्याच्यामध्ये पलवाचे आज. मग कोणत्या साईडने उसकणार आहेत? उजव्या साईडवर. काय मग अजून शर्यत जमली का नाही अजून? नाही अजून जमली. मग आजचं कासगाव पाटीचं नियोजन कसं आहे? कासगाव पाठी चांगली आहे. तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद. बोला. नाव काय आपलं? अर्जुन हरिचंद्र मसने, शेलू. कुठून? मग आजचं शर्यतीचं नियोजन कसं आहे तुमचं? आजचं नियोजन टायगरमध्ये. हां, मग शर्यत जमले का नाही अजून? नाही अजून. किती वर्ष आलं घेऊन नंदी? 1.5 वर्ष झाला. आता दुसरा आहे? आत्ताशी दुसरा आहे. मग किती शर्यती झाल्या लगातार? याचा आत्ता 10 शर्ती झाल्या. काय मग सगळ्या गुलालाच होत? हां बोला. मग कसं काय नियोजन असतं? आजचं नियोजन चांगलं आहे. कासगाव पाठी पण चांगली आहे. चला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मित्रांनो, भडवलकरांचा लाडू देखील आलेला आहेत कासगाव पाठीमध्ये. तर कोणच नाही विचारायला, तर विचारलं असतं आजचं नियोजन कसं आहे. गुरुनाथ शेठ मसने शेलू यांचा पब्लिक किंग बादल देखील मैदानात सज्ज. नमस्कार दादा. नमस्कार. आपली पहिले ओळख द्या. मी विजय भोईर. आपल्या नंदीबद्दल काय बोलाल? पहिलं नाव महबूब प्रथमेश वैभव मोठे यांचा, अगराळी कुलगाव बदलापूर. नुकताच आता मैदान झालेलं मुंबई महाराष्ट्र केसरीमध्ये पहिला नंबरचा मानकरी वरदान आणि महबूब, काय बोलाल? वरदान आणि महबूब आम्ही कसं तिथं पहिलाच प्रथम मैदान झाला. आम्ही बोललो का आपली गाडी पळत होती, पहिले 2 मैदान आपण बिनजोड खेळलो, गाडी चांगली पळाली. मग नंतर आम्ही निर्णय घेतला का पळूया आपण, आपल्या इथं पहिलाच मुंबई महाराष्ट्र केसरी मैदान आहे, तिथं नेली गाडी. आम्हाला अपेक्षा होती कारण गाडी तिथं फायनलला बसेलच, त्यामुळे आम्ही नियोजन करून घेऊन गेलेलो. गट पण खूप छान काढला आणि सेमी पण खूप छान काढली ना. फायनलला आपण 1 नंबर घेतला. हो, फायनलला 1 नंबर घेतला, आम्हाला खूप आनंद आला. मग आजचं कासगाव पाटीचं नियोजन कसं आहे महबूबचं? आज पण आहे, आज बिनजोडला आहे गाडी, बघू आता नाव देऊ थोड्या वेळात. आपलं नाव उजूनच सोडलेलं आहे एका डावीने. डावीनी. काय मग एक बैल सांगून? हां, एक बैलचा मग आपल्या लकी नंबरबद्दल काय बोलाल? नंबर तर आपला लकीच आहे, सगळ्या गाड्यांवर 8001 नंबर असतो. आमचा सगळा तो ब्रँड आहे 8001. चला तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय आपलं? बंटी. काय आपल्या नंदीचं नाव? रायबा. आपण कुठून आलो आपण शर्यतीसाठी? बारामतीवरून. काय मग आजचं रायबाचं नियोजन कसं काय? ते सगळं शेट बघतायत आज. मग शर्यत जमले का नाही अजून काय बाई? नाही अजून. मग आजचं कासगाव पाटीचं नियोजन कसं आहे? एकदम मस्त आहे. मग किती रायबाचं अजून परत किती फायनल वगैरे काय? फायनल 2 फायनल. काय कुठे कुठे? एक तिकडे भागात आमच्या बारामती भागात होते 2. काय कोणत्या बैलांच्या पायरीत पळालेला आहे? सुंदरवर पडलेला आहे. चला तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. नमस्कार. नाव काय आपलं? क्रिश गायकर, कुठून आलात आपण? टिटवाला मठ. आपल्या नंदीचं नाव काय? रॉकेट. त्यामुळे रॉकेटचं आजचं नियोजन कसं काय? आजचं नियोजन आम्हीच केलेलं आहे कासगाव पाठीसाठी. मग काय शर्यत वगैरे जमले का नाही? नाही अजून जमल्या. पायरा वगैरे कोण आहे? रायबाजी काय? मग किती गुलाल झाले आजपर्यंत? भरपूर गुलाल झाले, मागच्या वर्षापासून गुलाल चालू आहे. किती वर्षापासून आपल्याकडे आहे? 1 वर्ष होईल आता. मग कुठून काय खरेदी केली ते काय? हा बैल आपण पुण्यामधून घेतलेला. काय खरेदी वगैरे काय सांगू शकता का? त्याची किंमत नाही करायची. चालेल तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. Yeah.